तरी म्हटलं इतक्या दिवसांपासून कांड का नाही झालं काही. तर विषय असा की मी ताशीला घेऊन एकटी भोपाळवरून साताऱ्याला जायला निघाले. ताशी लगेचच ट्रेनमध्ये कम्फर्टेबल झाले आणि सेलिब्रिटी पण, कारण ट्रेनमधल्या को पॅसेंजरचा छोटा मुलगा कॉन्स्टंटली व्हिडिओ कॉलवर फक्त तिलाच बघत होता. त्यानंतर रात्र कशीबशी सरली, कारण ताशी व्यवस्थित झोपली नाही. तिला आणि मला दोघींना पण थंडी वाजत होती. मग सकाळी ट्रेनमधला पांचट झाक घेतला आणि पुण्यानंतर आय वॉज ऑल अलोन इन द कंपार्टमेंट. असलं भारी वाटत होतं. हा जो पुणे सातारा ट्रेन रूट आहे, मी असं ट्रॅव्हल नाही केलं त्याने, पण हा इतका सुंदर आहे. असा एकदम शांत आहे, रिमोट आहे, छान लँडस्केप्स आहेत या रूटवरती. एव्हरीथिंग वॉज गोईंग सो वेल अंटिल दिस. जेजुरी पास केल्यानंतर मी बॅग्स बाहेर काढायला घेतल्या आणि परत बाकीचं सामान घ्यायला आले, तर मला कळालं की दरवाजा आतून लॉक झालाय, लॅच ओपनच होत नाहीये. आणि तिथे त्यावेळी कोणीच नव्हतं. मी हेल्पलाईनवर कॉल करायला घेतलं तर नो रिस्पॉन्स. मग एक रेल्वे कर्मचारी नेमका तिथून पास होत होता आणि त्याला मी हेल्प मागितली. मग हे सगळे आले, त्यांनाही दरवाजा खोलता येईना. मग ते ज्या स्पीडनं प्रयत्न करत होते ते बघून आय गॉट सो पॅनिक्ड की मला आता उतरायचं आहे. ताशी आणि माझं सामान आत राहिलं आहे. मला साताऱ्यात उतरताच येणार नाही आहे. आता मी डायरेक्ट मिरज स्टेशनला पोचणार. ताशी आत एकटी घाबरली असेल काय, अँड व्हॉट नॉट. मी अक्षरशः अशी थरथर कापत होते. मग मी त्यांना साईड विंडो ओपन करायला सांगितली आणि मग ती खोलून दरवाजा खोलला गेला. या सगळ्यात माझी अशी भयंकर अवस्था झाली की विचारू नका. लोकांची ट्रेन सुटते पण माझं स्टेशन मिस होणार या भीतीने मी अक्षरशः रडायला आले. पण थँक्स टू दिस पीपल हू हेल्प अँड फायनली मी साताऱ्यात पोचले. तुम्हाला कधी ट्रेनमध्ये असा अनुभव आलाय का?